ब्रह्मदेव म्हणाले, जो कोणी ही नित्य कथा क्रिया आचरणात रोज आणतो त्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. भला पहाटे उठून सर्वप्रथम धर्म आणि अर्थाचे चिंतन करावे. प्रातःकाळीच स्नान करावे. प्रातःकाळी केलेले स्नान हे आरोग्यदायी आहे, जे दृष्टीला हितकर आहे. सुखात झोपणाऱ्या माणसाच्या शरीराला नाना प्रकार होतात. उदाहरणार्थ घाम येणे, लाळ येणे, म्हणून स्नान करून मगच अन्य कामे करावीत. स्नानाशिवाय कोणतेही कर्म करणे अयोग्य आहे. जर काही कारणाने स्नान करणे शरीराला शक्य होत नसेल तर भिजवलेल्या कपड्याने शरीर पुसावे. प्रातःकाळी केलेले स्नान आग्नेय स्नान होय. हे यौगिक स्नान होऊ शकते. पाण्याचे थेंब कुशाच्या साहाय्याने अंगावर घेणे याला आग्नेय स्नान म्हणतात. गायीच्या खुराने वर उडालेली धूळ अंगावर घेणे याला उत्तम स्नान, वायव्य स्नान म्हणून ओळखले जाते. पावसाच्या पाण्याने स्नान करण्याला दिव्य स्नान म्हणतात. आत्मबलाने केलेले स्नान हे योगिक स्नान होय. शहाण्या माणसाने गायीच्या लाल व कृष्णवर्णाचे ध्यान करून जप करावा. संध्या करताना पूर्वेकडे मुख करून उपासना करावी. विद्वान ब्राह्मणाने रोज 1,000 गायत्री मंत्र जप करावा. हा जपही वेळेअभावी शक्य नसेल तर 10 वेळ मंत्र जप करावा. उगवणाऱ्या सूर्यदेवाचे ध्यान करावे. ओम खम खोलकालित्या शांता इत्यादी अर्थात. ख म्हणजे आकाशातून उल्का स्वरूप परमशांत तिन्ही कारणांचा हेतू असलेल्या अशा ज्ञानस्वरूप असलेल्या सूर्या, तुला माझा नमस्कार असो. मी आपल्याला माझ्यासाठी प्रार्थना करीतो आहे. आपणच परब्रह्म आहात. आपण ज्योती व अमृत आहात. आपण भूर्भुवः स्वः आहात. आपण सर्व रुद्र आणि सनातन आहात. अशा शब्दात सूर्याचा सकाळी व दुपारी जप करून नमस्कार करावा. नंतर आचमन करून अग्नी पेटवून विधीपूर्वक त्यात हवन करावे. ऋत्विक पुत्र, पत्नी, शिष्य किंवा पाठचा भाऊ यांची आज्ञा घेऊन हे हवन करावे. नंतर गुरु व जे कोणी आपले हितकर्ते असतील त्यांचे स्मरण करावे. अशा प्रकारे हवन झाल्यावर आपल्या शक्तीला व वेळेला अनुसरून ब्राह्मणाने वेदाचा अभ्यास करावा. आपल्या योगक्षेम ईश्वराची करुणा भाकून नंतर आपल्या कुटुंबाच्या पोषणासाठी अनेक प्रकारच्या अर्थांचे साधन त्याने करावे. स्नान करताना विष्णूचे स्मरण करावे, कारण पाणी नारायणी स्वरूप आहे. पाणी यज्ञ स्वरूप आहे. स्नान करताना जलदेवांचे व इतर देवतांचे स्मरण करून पूजन करावे. देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, मानुषयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ असे 5 प्रकारचे यज्ञ असतात. वैश्वदेव करावा हा देवयज्ञ होय. जो यज्ञ भूतांच्यासाठी बली देण्यासाठी केला जातो त्याला भूतयज्ञ म्हणतात. गृहस्थाने प्राण्यांसाठी व गोरगरिबांसाठी अन्नदान करावे. पक्ष्यांसाठी सुद्धा अन्नदान करावे. पितरांच्या उद्देशाने ब्राह्मणांना भोजन द्यावे. असे भोजन ब्राह्मणांना रोज दिले तर त्याला नित्य श्राद्ध असे म्हणतात. पितरांसाठी जो यज्ञ केला जातो तो पितृयज्ञ होय. वेद अध्ययन किंवा ज्ञान उपासना करणाऱ्या विद्वानासाठी गृहस्थाने अन्न द्यावे. अतिथींचा रोज सत्कार करावा. घरी आलेल्या शांत माणसाचे मन, वाणी आणि कर्माच्या द्वारा स्वागत करावे. घासभर अन्नालाच भिक्षा म्हणतात. गाईच्या धार काढण्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळपर्यंत भोजनापूर्वी अतिथींची वाट पाहावी. ब्रह्मचारी संन्याशाला विधीपूर्वक भिक्षा द्यावी. लोभरहित होऊन याचना करणाऱ्या याचकाला शक्तीप्रमाणे अन्नदान करावे.
अन्नाची निंदा न करता मौन होऊन घरातील माणसासोबत भोजन करावे. जे कोणी एकटा स्वतःच जेवतो तो कधीही ज्ञान आणि यज्ञ कर्म करणारा असला तरी तो मूर्ख होईल. आपले अन्न थोडे तरी दुसऱ्याला दान करावे. आळसाने किंवा मोहाने जो देवांची पूजा न करता भोजन करतो त्याला नरक प्राप्त होतो व डुकराचा जन्म घ्यावा लागतो.